सरिताताईच्या पतीचं निधन झाल्यानंतर सरिताताई शांत होत्या. असेच एक दिवस त्या त्यांच्या खोलीत बसून रडत होत्या. तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली की अजून किती दिवस खोलीत एकट्या बसणार आहात? कधीतरी खोली सोडा, काही काम करा. किती दिवस सासऱ्यांच्या जाण्याचा शोक करत राहणार? सासरेबुवांचं निधन होऊन 5 महिने झाले, पण तुम्ही अजूनही अश्रू ढाळत आहात. तुम्ही आयुष्यभर शोक करत राहणार आहात का? तुमचे दुःख आहे की संपतच नाही? जसे काय तुमचा एकटाच नवरा मेलाय, या जगात कोणाचा नवरा वारलाच नाही. तुम्ही दिवसभर अश्रू ढाळण्यात व्यस्त आहात. आता ज्याला जायचे होते ते गेले. तुम्ही पण उठा आणि तुमच्या कामाला लागा. आता पुरे झाले, चला उठा. संपूर्ण घर खूप घाण झाले, जा आणि नीट साफ करा. आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून सरिताताईंच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या पतीसमोर इतक्या मोठ्या आवाजात आपल्या सुना कधीच अशा बोलल्या नव्हत्या. आणि नवरा सोडून फक्त 5 महिने झालेत आणि आता त्यांच्याशी तशा बोलत आहेत. सरळ बोलण्याची पद्धत, सर्व मान सन्मान विसरले आहेत. तेव्हा मोठी सून तिच्या लहान जावेला म्हणाली, अरे दीपा, ही म्हातारी अशी नाही मांडणार. हिला बळजबरीने काम करण्यास भाग पाडावे लागेल. ही म्हातारी सासऱ्याच्या जाण्याच्या बहाण्याने खोलीत बसून राहते आणि आम्हा दोघींना घरचे सर्व कामे करावे लागतात. पण आता हे अजिबात चालणार नाही. आता तिने बरेच विश्रांती घेतली आहे. सरिताताईच्या खोलीकडे येताना मोठी सून म्हणाली, सासूबाई, दीपाने तुम्हाला काही काम करायला सांगितले होते. जाऊन साफसफाई करा. तुम्ही अजून तुमच्या खोलीत बसलेले आहात. चला लवकर जा. अगोदरच त्या म्हाताऱ्याने हे झाड घराच्या मध्यभागी लावले आहे, त्यामुळे घरभर पाने पसरलेली आहेत. घराची साफसफाई करताना आम्ही दमून जातो. सरिताताई आपल्या सुनेकडे आपल्या पतीबद्दलच्या अशा गोष्टी ऐकून आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, सूनबाई, तुला जे काही बोलायचं आहे ते मला बोल, पण माझ्या पतीबद्दल एक शब्दही बोलायची गरज नाही. आता ते या जगातून निघून गेल्यावरही तुम्ही त्यांना अशा वाईट शब्दांनी अपमानित करता. याबद्दल असं बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? आता तुला तुझ्या सासरच्या आणि त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये वाईट दिसू लागले आहे. हे म्हातारे, मला ज्ञान देऊ नकोस. तुला जेवढे सांगितले तेवढेच काम कर. तुझ्याशी बोलायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मलाही घरची कामे करावी लागतात. मी तुझ्यासारखी खोलीत बसत नाही. तिची सून गेल्यावर सरिताताई आपल्या पतीच्या फोटोकडे पाहतात, ज्याच्यासमोर एक दिवा जळत होता. काही ताजी फुलं ठेवलेली होती. त्या तिथे जाऊन बसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आधी तर नवरा गेल्याचे दुःख संपत नव्हते. वरून त्यांच्या सुनेच्या बदलत्या वागणुकीमुळे त्यांना खूप त्रास होत होता. सरिताताईंना त्यांच्या सुनांना त्यांच्याकडून काय हवे आहे हे समजत नव्हते. त्यांना असे वाटत होते की जणू काही ते लोक आपल्या सासऱ्यांच्या जाण्याची वाट पाहत होते, की सासरे कधी निघून जातील आणि त्या अख्ख्या घराचा ताबा घेतील. असा विचार करून त्या पुन्हा रडू लागल्या. इतक्यात सुनेचा आवाज आला, सासूबाई, आता पुन्हा रडत बसल्या का? नेमून दिलेलं काम लवकर पूर्ण करा. स्वतःच्या दुःखाने व्यथित झालेल्या सरिताताई काही बोलू शकल्या नाहीत. त्यांनी शांतपणे झाडू उचलला आणि संपूर्ण घर झाडू लागल्या. घरभर झाडून झाल्यावर त्या झाडांची सगळी पाने झाडू लागल्या आणि विचार करू लागल्या की हे झाड माझ्या पतीची निशाणी आहे आणि सुनेला आता हे झाड निरुपयोगी वाटू लागले आहे. सासरे गेल्यानंतर आज ते झाड खूप वाईट दिसू लागले आहे. सासऱ्यांसमोर तर ती या झाडाची खूप स्तुती करायची आणि म्हणायची, खूप छान केले जे बाबांनी हे झाड घराच्या अंगणात लावले आहे. ते आता एवढं मोठं झाड झालं आहे. आता यावर पेरूही येऊ लागले आहेत आणि त्याचे पेरू खूप गोड आहेत. मुलं दिवसभर पेरू खाण्याची मजा घेतात आणि आज सासरे गेल्यावर ते झाड त्यांना कचऱ्यासारखं वाटत आहे. बरं, सरिताताईंना अजून या येणाऱ्या वादळाची कल्पना नव्हती. झाड ही एक छोटी गोष्ट होती. त्यांच्या बाबतीत अजून खूप काही व्हायचं होतं. हळूहळू वेळ जाऊ लागला. सरिताताई घरातील सर्व कामे आपल्या सुनेच्या सल्ल्यानुसार करू लागल्या आणि त्यांनी काही काम केले नाही तर सून त्यांना खूप खरी खोटे ऐकवायची. सरिताताईचे पती हयात असताना स्वयंपाकाला जे काही बनवले जात होते ते सून आधी त्या दोघांना त्यांच्या खोलीत आणून द्यायच्या.
त्यानंतर सगळे जेवायचे आणि आता सगळे खातात. त्यानंतर सून सासूला देते किंवा आईला तुम्ही खाणार की नाही हे देखील विचारत नाही. एके दिवशी सरिताताई आपल्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुझ्या वडिलांनी माझ्या नावावर FD केली आहे. ते 2 महिन्यांनी पूर्ण होतील आणि पैसे मिळतील. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला की आई, तुला एवढी पैशाची फार काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा FDचे पैसे आल्यावर आम्ही दोघे भाऊ मिळून त्याचे काय करायचे ते पाहू. हे तुझे काम नाही. यावर ताई म्हणाल्या, काय म्हणतोस बेटा? तुझे वडील मला प्रत्येक गोष्टीबद्दल विचारायचे. ते माझे मत घ्यायचे. मला न विचारता ते कोणतेही काम करत नव्हते आणि आज माझ्याच पैशासाठी तुम्ही मला काही सांगायची गरज नाही असे सांगत आहात. तुझे वडील होते तेव्हा तू सुद्धा माझ्याकडेच एवढ्या मोठ्या कामासाठी पैसे मागायचा. यावर मुलगा म्हणाला, पण आता काळ बदलला आहे. आई, तू पण पूर्वीसारखी राहिली नाहीस. तू पण म्हातारी झाली आहेस. यामुळे कोपऱ्यात बसून राहा. हा आर्थिक हिशेब आम्ही मिळून सेटल करू. यातून ढवळाढवळ करायची अजिबात गरज नाही. आणि हो आई, 2 महिन्यांनी आमच्या शेतातून येणाऱ्या मालाचे पैसे आम्ही तुला देणार नाही. आम्ही आपापसात हिशेब चुकता करू. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून सरिताताईंना आश्चर्याचा धक्काच बसला की ज्या मुलाने तिला कधीही उलट उत्तर दिले नाही, तो प्रत्येक गोष्टीला हो आई म्हणताना कधी थकला नाही, आज तो त्याच आईला गप्पा बसायला सांगून एका कोपऱ्यात बसून राहायला सांगत आहे. सरिताताईचा स्वाभिमान त्यांच्या मुलांच्या वागण्याने खूप दुखावला गेला होता. कारण तिचा नवरा नेहमीच तिला मान देत होता. सरिताताई एक अतिशय हुशार आणि क्रमबद्ध महिला होती. तिचा हिशेब चांगला होता. या कारणास्तव तिच्या पतीने पैशाची सर्वात जबाबदारी पत्नी सरिता यांच्यावर सोपवली होती. सरिताताईंनी आयुष्यभर आपलं घर आणि मुलांची काळजी घेतली. सगळे तिचे कौतुक करायचे. सरिताताई यांच्यामुळेच आज त्यांचे इतके मोठे घर झाले आहे आणि त्यांची गावात खूप जमीन आहे, ज्याची किंमत खूप जास्त आहे आणि ज्याचे एक दुकान देखील आहे. त्याने आधी तिच्या मुलांसाठी किती मालमत्ता गोळा केली होती हे माहीत नाही. हळूहळू वेळ जाऊ लागला. मुलं शिक्षण घेऊन मोठे उद्योग करू लागले. दिवाकरजीही त्यांच्या शेताकडे बघत राहिले. घरात पैशांची कमतरता नव्हती किंवा दिवाकरजींनी घरात पैशांची कमतरता पडू दिली नाही. ते अतिशय हुशारीने काम करायचे. सरिताताई सर्वांचे खाण्यापिण्यापासून तर उठण्या बसण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेत असत. प्रत्येक लग्न कार्यासाठी किंवा तीज सणासाठी ती सुनांना त्यांच्या आवडीचे खरेदी करायला लावत असे. सुना कधीही सासऱ्यांना चुकीचे बोलण्याची हिंमत करत नव्हत्या किंवा वेळेवर जेवायला न देण्याची हिंमत सुनांमध्ये कधीच झाली नव्हती. मुलांनी त्यांचे काम केले आणि त्यांचे पैसे स्वतःकडे ठेवले. सरिताताई त्यांच्या शेतीचे पैसे स्वतःकडे ठेवत असत. सरिताताईंनी आपल्या मुलावर आणि सुनांवर कधीच बंधने लादली नाहीत. दिवाकरजींची तब्येत 7-8 महिन्यांपासून अचानक बिघडली होती. 10 ते 12 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. दिवाकरजींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांची सेवा करण्यात नाखुशी दाखवू लागले आणि जबाबदारी एकमेकांवर लादू लागले. एक दिवस सरिताताई हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पतीजवळ बसल्या होत्या. तेव्हा दिवाकरजी हात हातात घेतले आणि म्हणाले, सरिता, मला कळत नाही की मला असे का वाटत आहे की माझे शेवटचे क्षण जवळ येत आहेत आणि आता मी जास्त काळ जगू शकणार नाही. सरिताताईंनी नवऱ्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाल्या, या सगळ्या फालतू गोष्टींचा विचार करू नका. मला अशा गोष्टी अजिबात आवडत नाही. तुमची तब्येत थोडी खराब काय झाली की तुम्ही असे काही पण बोलू लागलात. आता लवकर बरे होऊन आमच्याबरोबर घरी यायचे आहे की नाही? सरिता, वयाची सीमा नाही म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी विचार केला आहे. मी आज दुपारीच वकिलाला फोन केला आहे आणि त्यांना इथे यायला सांगितले. अहो, पण तुम्ही वकिलाला का बोलावले? त्यांची इथे हॉस्पिटलमध्ये काय गरज आहे? हे रुग्णालय आहे, न्यायालय नाही. सरिताताई घाबरल्या होत्या कारण त्यांना पतीचे बोलणे अजिबात आवडत नव्हते. अरे सरिता, माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर. उद्या मी नसलो तर मला तुझ्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल ना. हे आयुष्य आहे, मला याबद्दल नक्कीच विचार करावा लागेल. मी आमच्या मंदिराजवळील 40 एकर शेत आणि आम्ही दोघांनी खूप प्रेमाने बांधलेले घर फक्त तुझ्या नावाने करत आहे. उर्वरित
50 एकर जमीन व दुकान मुलांच्या नावावर आहे. मला तुझ्या म्हातारपणाचाही विचार करावा लागेल. सध्या सर्व काही खूप छान चालले, पण पुढे काय होणार काय ठाऊक. उद्या मुलं आणि सुना कधी बदलणार कोणास ठाऊक. पतीचे बोलणं ऐकून सरतताई पुन्हा रागात म्हणाल्या, आम्ही आमच्या मुलांना असे संस्कार दिले नाहीत की आमचे मुलं बदलतील. आमचे मुलं आणि सुना खूप चांगले आहेत. ते आपल्या दोघांचा किती आदर करतात आणि माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. हे जर आपल्यापैकी कोणीही प्रथम निघून गेले तर आपले मुलं आपल्यापैकी एकाची खूप प्रेमाने सेवा करतील. आपल्याला काही गोष्टी कमी पडू देणार नाहीत आणि आपल्याला कधीही एकटेपणा जाणून देणार नाहीत. सरिता, माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी आज हे काम करणार आहे आणि तू काही बोलणार नाहीस. तसेही सरिताताईंना जग खूप चांगले समजले होते आणि त्यांनी आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील चांगले पाहिले होते. वृद्ध काळात मुलगा आणि सुनेचे वागणे कसे बदलते, मुलगी आणि सून त्यांच्या पालकांबद्दल कसे बदलतात याचा विचार करून त्या काही बोलल्या नाहीत आणि विचार करतात की कदाचित ते बरोबर बोलत आहेत. दुपारी वकील दवाखान्यात येतो आणि दिवाकरजी त्यांच्या पत्नीच्या नावावर 40 एकर जमीन आणि त्यांचे राहते घर त्यांच्या नावावर करतात. मुलं आणि सुनांना याबाबत काहीच माहिती नसते आणि नेमके हेच घडले. दिवाकरजी गेल्याबरोबर मुलगा आणि सुनेच्या स्वभावात बरेच बदल झाले. जे लोक सरताईचे कधी मोठ्या आवाजात बोलले नव्हते, आज ते मुले आणि सून त्यांना टोमणे मारून म्हणत आहेत की म्हातारी किती दिवस शोक करणार, लवकर उठून घरची कामं कर. वातावरण हळूहळू बिघडत चालले होते. सर्व शेती व पैसा मुलांनी घेतला. पूर्वी सरिताताईंकडे पैशाची कमतरता नव्हती. तिच्याकडे एवढा पैसा होता की आपल्या सुनांसाठी नवीन साड्या विकत घेऊन भेटवस्तू आणायची. पण आज त्या सरिताताई आपल्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे हात पसरून पैसे मागत होते. तेव्हा त्यांचे मुले आणि सुना त्यांना हजारो गोष्टी ऐकवत होते आणि मग नंतर 50 रुपये मागितल्यानंतर फक्त 10 रुपये देत होते. एके दिवशी दोन्ही सुनांनी सरिताताईंना आता इतक्या मोठ्या खोलीची काय गरज आहे असे सांगून त्यांची खोली रिकामी करायला लावली. एवढ्या मोठ्या खोलीत तुम्ही एकटे कसे राहाल, म्हणून बाहेरची छोटी खोली तुमच्यासाठी रिकामी करून देण्यात आली आहे. आता तिथेच राहा असे म्हणाल्या. यावर सरिताताई आपल्या मुलाला म्हणाल्या, बेटा हे बघ, सुनबाई मला या छोट्या खोलीत राहायला सांगते. मी नेहमीच या खोलीत राहते आणि या खोलीशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. माझी खोली माझ्याकडून हिसकावू नका घेऊ. मुलानेही त्याच्या पत्नीच्या शब्दाशी सहमती दर्शवली आणि म्हणाला, आई तुझ्या सुनांचा म्हणणं बरोबर आहे. आता एवढ्या मोठ्या खोलीत तू एकटी काय राहून करणारस. आम्हाला आता ही खोली हवी आहे. आम्ही तुमच्यासाठी बाहेरची खोली रिकामी केली आहे. अरे बेटा, त्या खोलीत बरीच रद्दी आणि शेतीचे साहित्य पडले आहेत. तिथे पडलेल्या सामानात आणि शेतीच्या उपकरणांमध्ये फक्त खाट ठेवण्याची जागा आहे. मी त्या खोलीत कशी राहू शकेल. सरिताताईंनी नकार देऊनही मुलाने तिची खाट उचलून बाहेरच्या खोलीत ठेवली. सरिताताई आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या वागण्याने खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांची प्रकृतीही सध्या काही दिवस बिकट होत चालली होती, कारण त्यांच्या सुना त्यांना घरची सगळी कामे करायला लावत होत्या आणि त्यांना चांगले जेवणही देत नव्हत्या. घरात असूनही प्रत्येक वस्तूही खाऊन घेतली जात होती आणि आता त्यांच्या खोलीशी निगडीत जगण्याच्या आठवणीही हिसकावून घेतल्या. एके दिवशी सरिताताई घरात पेरूच्या झाडाखाली खाटेवर बसल्या होत्या. तेव्हा त्यांचा नातू खेळता खेळता आला आणि त्याने सरिताताईला ढकलले. तेव्हा सरिताताई खाली पडल्या. शरीरावर अनेक ठिकाणी सोलले होते, त्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. एवढा त्रास होऊनही सुनेने त्यांची काही सेवा केली नाही. उलट त्या दिवशी सरिताताईंना शिळं अन्न जेवायला दिले आणि निघून गेली. सरिताताई यांना रात्री शिळे अन्न खाल्ले गेले नाही, कारण त्यांनी आयुष्यात कधीच शिळे अन्न खाल्ले नव्हते. त्या नेहमी ताजे अन्न खात असे आणि सर्वांनाही ताजे अन्न खायला घालत असे. दुसऱ्या दिवशी सून जेवण घ्यायला खोलीत आली तेव्हा तिथे ठेवलेले अन्न पाहून तिने विचारले, जेवण का नाही केले. आता तुम्हाला दुसरे अन्न मिळणार नाही. आधी हे अन्न संपवा, तरच दुसरे अन्न मिळेल. सरिताताई म्हणू लागल्या, सूनबाई मला शिळे अन्न खाल्ले जात नाही. कृपया करून मला ताजी भाकर दे. ठीक आहे, तुम्हाला ताजी भाकर पाहिजे. सासूबाई तुमची खोली किचनपासून खूप लांब आहे आणि
वर मी तुम्हाला ताज्या भाकरी देण्यासाठी पुन्हा पुन्हा यायला काही दिवसभर रिकामी बसले नाही. मला खूप काम आहे. जर तुम्हाला ताज्या पदार्थाची इतकी आवड आहे तर स्वयंपाकघरात येऊन बसा. मी तुम्हाला जेवण देण्यासाठी इतक्या लांब येऊ शकत नाही. समजलं का? आता ती धाकटी सून स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती आणि ती आपल्या मुलांना ताजे जेवण बनवणे आणि खाऊ घालण्यात व्यस्त होती. तेव्हा ती ताई खाली गेल्या आणि किचनच्या बाहेरच्या वरांड्यात बसल्या आणि सुनेकडून भाकरी मागू लागल्या. आपल्या सुनेकडून भाकरी मागू लागल्यास सुनेने एक दोन वेळा ऐकले नाही. तेव्हा सरिताताई हळूच स्वयंपाकघरात गेल्या आणि टोपलीतून ताजी भाकरी काढू लागल्या. तेव्हा सुनेने सासूच्या हातावर गरम चिमटे ठेवले. गरम चिमट्याने तिच्या हाताला चटका बसल्यावर सरिताताई कळवळल्या आणि त्यांच्या हातातली भाकरी लगेच टोपलीत पडली. म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली भाकर उचलायची? तुला दिसत नाही का सध्या मी गरमागरम पोळ्या बनवून माझ्या मुलांना खायला घालत आहे? तुला थोडा वेळ धीर धरता येत नाही का? आपल्या सुनेचे असले वागणे पाहून सरिताताई आश्चर्यचकित झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारा आला आणि त्या विचार करू लागल्या की आज त्यांचे सून त्यांच्या घरात चिमट्याने चटका देत आहेत. माझ्याच घरात माझा अपमान होत आहे. मी काय होते आणि काय झाले? माझ्या सुनेने माझे काय हाल केले आहे? जी सून आई आई म्हणत माझ्या मागे पुढे फिरत राहायची ती आज मला बोटांवर नाचवत आहे आणि एका भाकरीसाठी. सरिताताई रागाने लाल झाल्या आणि म्हणाल्या, गरम चिमट्याने चटके देता? मुलांनी सर्व संपत्ती ताब्यात घेतली आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी तरसवत आहेत. विचार करता करता सरिताताई किचनमध्ये जमिनीवर पडल्या. सरिताताई कधी आपल्या सुनेकडे तर कधी हातावरच्या चिमट्याच्या खुणा बघत होत्या. त्यांचे हात ताबडतोब लाल झाले आणि तासभरात जळलेल्या भागावर फोड दिसू लागले होते. काही वेळाने सून जेवण घेऊन आली, पण आज सरिताताईंनी सुनेने दिलेले जेवण खाल्ले नाही. असे अपमानास्पद अन्न खाण्यापेक्षा जिवंतपणे मेलेले बरे. मी यापुढे सुनेने शिजवलेले अन्न खाणार नाही. तिने मला ताजी भाकर दिली तरी मी खाणार नाही. सरिताताई आल्या आणि त्यांच्या खोलीत बसल्या आणि बराच वेळ रडत राहिल्या. त्यांना आपल्या नवऱ्याची खूप आठवण येत होती आणि त्यांच्या सुनेचे ते भयानक रूप त्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होते, जे त्यांना इच्छा असूनही विसरता येत नव्हते. पण आता सरिताताई सांगणार तरी कोणाला? मुलगाही सुनांचेच ऐकायचा. सरिताताईंनी त्यांच्या कपाटातून एक छोटी पिशवी काढली आणि त्यांचे कपडे त्यात ठेवले आणि घरातून त्यांच्या माहेरच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्या माहेरच्या घरी त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. मोठा भाऊ, धाकटा भाऊ, वहिनी, पुतण्या. सरिताताईंचा मोठा भाऊसुद्धा खूप हुशार व्यक्ती होता. तो त्याच्या गावाचा सरपंचही होता. सरिताताईच्या भावाने अचानक आपल्या बहिणीला आपल्या घरात पाहिले तेव्हा त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले, सरिता, तू कधी आलीस? आणि अचानक सर्व काही ठीक आहे ना? काय झाले? सरिताताई, तू गप्प काय आहेस? तू मला सांगितलं असतं तर मी घ्यायला आलो असतो. आता तिच्या हातावरची जखम बरी झाली होती. 2 महिन्यांनी सरिताताई आपल्या भावाबरोबर सासरच्या घरी आल्या आणि दोन्ही मुलांना बोलावले. भाऊ गावचा सरपंच होता. त्याने गावातील काही लोकांना सोबत घेतले आणि त्यांच्या सुनांनाही बोलत आले. समोर त्यांचा मुलगा आणि सून दोघेही बसले होते, पण त्यांच्याकडून होणारी वाईट वागणूक कोणीही मानायला तयार नव्हते. सरिताताईने गावातील काही लोकांना बोलवले आणि सांगितले की त्यांचे पती जाण्यापूर्वी त्यांनी हा वाडा आणि 40 एकर जमीन त्यांच्या नावावर केली होती आणि त्यांचं आता शेती करण्याचं वय राहिलेलं नाही, म्हणून त्यांना त्यांची शेती 40 एकर जमीन विकायची आहे आणि कोणाला ती विकत घ्यायची असेल तर त्यांनी येऊन माझ्याशी आणि माझ्या भावाशी बोलावे. आईच्या नावावर जमीन आहे हे ऐकून मुलं आणि सुनांचे भानच हरपले, कारण आजच्या काळात 40 एकर जमीन म्हणून खूप महाग असते. त्यांची चांगली किंमत मिळू शकते, कारण आजच्या या काळात शेती खरेदी करणे इतके सोपे काम नाही. आई, तुझ्या नावावर जमीन आहे का? हे कधी झालं? आम्हाला सांगितलंसुद्धा नाहीस. मुलांनो, जर विश्वास बसत नसेल तर शहरात जाऊन तपासा. आणि सत्य हे आहे की तुमच्या वडिलांनी घर आणि ती जमीन माझ्या नावावर केली आहे आणि हे जरी माझ्या नावावर केले, कदाचित त्यांना त्यांच्या नालायक मुलांची चाल अगोदर समजली होती आणि आजच्या काळात जगाशी ते चांगले परिचित आहेत. एकाच गावात असलेल्या 2 लोकांनी त्यांची जमीन विकत घेण्याचे मान्य केले. मुलं सरिताताईवर रागावले आणि म्हणाले, आई, तू हे कसे करू शकतेस? तुम्ही खरेदी केलेली जमीन तुम्ही विकू शकत नाहीत. वडिलांनी ही जमीन आपल्यासाठीच विकत घेतली होती. आम्ही तुम्हाला ती विकू देणार नाही. तेव्हा सरिताताईचा भाऊ आपल्या दोन्ही पुत्यांना खडसावतो आणि म्हणतो की हे बोलणारे तुम्ही कोण आहात? तुझ्या वडिलांनी हे सर्व विकत घेतले होते, म्हणून तुमच्या वडिलांच्या गेल्यानंतर हे सर्व माझ्या बहिणीच्या नावावर आहे.
तुमचे वडील माझ्या बहिणीचे पती होते आणि त्यांनी माझ्या बहिणीच्या नावावर 40 एकर जमीन हस्तांतरित केली आहे, ज्यावर तुमचा अधिकार नाही. तेव्हा शेजारी बसलेल्या तिच्या 2 सुना सासूला डोळे दाखवत म्हणाल्या, म्हातारी, 40 एकर जमीन विकून म्हातारपणी काय करणार? प्रत्येकजण आपल्या मुलामुलींसाठी जमीन आणि मालमत्ता विकत घेतो आणि एक वृद्ध महिला आपल्या म्हातारपणात ही जमीन विकण्यात आली आहे. आमच्या आनंदाला ग्रहण लावणाऱ्या या म्हातारीच्या बुद्धीला काय झाले माहीत नाही. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सरिताताई आज गप्प बसल्या नाहीत आणि म्हणू लागल्या की 40 एकर जमीन विकून मी गरम गरम भाकरी खाऊ शकते आणि चिमट्याऐवजी मला गरम रोट्या मिळतील. मी माझी जमीन विकून माझी सेवा करण्यासाठी कोणाला काम दिले तर तो किमान गरम रोट्या तयार करून मला खायला देईल. मी माझ्या सुनांच्या आणि मुलांच्या हातून गरम चिमट्यांची चटकी खाणार नाही. चिमट्यांचे बोलणे ऐकून आजूबाजूचे सर्वजण कुजबुजायला लागले की सरिताताईंना काहीतरी झालं असावं, म्हणूनच ती इतकी मोठी गोष्ट बोलत आहे. सुनेच्या चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता. आई हे सगळं का बोलत आहेत हेही तिला समजलं होतं, कारण त्यांना कल्पना नव्हती की त्यांचे ते कृत्य अशा प्रकारे सर्वांसमोर उघड करेल. तिथे बसलेले सर्व लोक सुनेवर थुंकू लागले आणि म्हणाले, बघा कशा आहेत या सरिताताई आणि दिवाकरजींनी आपल्या मुलांसाठी आणि सुनांसाठी खूप काय करून ठेवले आहे आणि आज तेच मुलं सुना त्यांच्या म्हातारपणात सासूला गरम चिमटे लावतात. म्हातारपणी जर मुलगा आणि सून गरमागरम भाकरी देऊ शकत नसतील तर लाज वाटली पाहिजे अशा सुनांना, जे आई वडिलांचे सर्व काही हिसकावून घेताना आणि त्यांना 2 वेळचे जेवणही देत नाहीत. आई आता आपल्याला माफ करणार नाही आणि जमीन विकणार हे मुलांच्या लक्षात आल्यावर ते शेवटचा उपाय म्हणून सरिताताईंना म्हणाला, आई आम्हाला माफ कर, आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. असे बोलून ते जाऊन आपल्या आईच्या पाया पडतात आणि म्हणतात, आई आम्हाला माफ कर, आता आम्ही तुमची चांगली काळजी घेऊ आणि तुम्हाला कधी कशाचीही कमतरता पडू देणार नाही. पण तुम्ही ही जमीन विकू नका आणि आम्हाला या घरातून हाकलून देऊ नका. तुम्ही आम्हाला या घरातून हाकललं तर आम्ही कुठे जाणार? या घरापासून दूर राहण्याचा आम्ही कधी विचारही केला नाही. सरिताताई आणि त्यांच्या भावांनाही त्यांच्या सुनांना आणि मुलांना धडा शिकवायचा होता. जमीन आणि घर विकणे हे त्यांचे एक निमित्त होते. जेव्हा तिचा मुलगा आणि सून गुडघे टेकून खाली बसले तेव्हा सरिताताईंच्या भावाने त्यांच्या काही अटी त्यांच्यासमोर ठेवल्या आणि म्हणाले, जोपर्यंत तुम्ही आमच्या अटी मान्य करत नाही तोपर्यंत माझी बहीण जमीन विकण्याच्या निर्णयावर ठाम असेल. आमची अट अशी आहे की तुम्ही दोघे दरमहा 20,000 रुपये सरिताच्या हाती द्याल, कारण तुम्हाला माहीत आहे की 40 एकर जमिनीची किंमत करोडोची आहे. म्हणून जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही दोघे भाऊ मिळून 20,000 रुपये तिला द्याल. मग त्या कसा खर्च करतात हे महत्त्वाचे नाही. तुम्ही लोक त्याच्याकडे कधीच हिशेब मागणार नाही. तसेच औषधावरही खर्च आहे. प्रत्येक मुद्द्यावर सून मुलांसमोर हात पसरणे योग्य नाही आणि सर्व काही त्यांचेच आहे. माझी बहीण आणि माझी बहीण कधीच तुमच्या लोकांसमोर हात पसरणार नाही. आणि सरिताताईच्या सुनांना ताकीद देताना तो म्हणाला, सावध राहा. माझ्या बहिणीला काही चुकीचे बोलले, तिच्याशी असं बेवर्तन केलं किंवा तिला अपमानास्पद शब्दही बोलण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही. आणि हो, माझ्या बहिणीची खोली रिकामी करा ताबडतोब. ती आतापर्यंत खोलीत राहायची त्याच खोलीत ती राहणार आहे. नाहीतर तुम्ही लोक हे घर पूर्ण रिकामी करायला तयार राहा. मामाचे बोलणे ऐकून दोघे मुलं आणि सोना म्हणाले, हो, आम्ही आत्ताच आईचे सामान त्यांच्या खोलीत शिफ्ट करतो. आता ते त्यांची खोली रिकामी करण्यास तयार झाले, कारण एका खोलीसाठी त्यांना संपूर्ण घर खाली करावे लागणार होते. आणि हो, दोन्ही सुना सकाळी आणि संध्याकाळी सरिताला तिच्या खोलीत गरम जेवण नेऊन देतील. ती जेवायला कधी स्वयंपाकघरात जाणार नाही. तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाईल. आणि लक्षात ठेवा, मी 15 दिवसात माझ्या बहिणीला भेटायला येत राहील. खाण्यापिण्यापासून बोलण्यापर्यंत मला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा माझ्या बहिणीला कोणतीही समस्या दिसली तर तुम्ही बघा मी तुमच्यासोबत काय करेल ते. शेवटी मुलगा आणि सून यांना स्वार्थापोटी आई आणि त्यांच्या भावाला सहमती द्यावी लागली आणि अट मान्य करावी लागली, कारण त्यांची अट मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. याशिवाय त्यांच्या नावावर 40 एकर जमीन आणि घरी असल्याने त्यांना हो म्हणावेच लागणार होते. सरिताताई आपल्या पतीला मनातल्या मनात धन्यवाद देतात की कदाचित तुम्ही खूप मोठा विचार करत होतात म्हणून तुम्ही ही जमीन आणि घर माझ्या नावावर केले. तुमचे लाख लाख धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी खूप काय केले. सरिताताईच्या भावाने त्यांना सांगितले की मी तुला म्हणालो होतो की तू माझ्यासोबत माझ्या घरीच राहा. त्या घरी वापस जाण्याची तुला गरज नाही.
पण सरिताताईंनी असे सांगून नकार दिला की तिने आपले संपूर्ण आयुष्य सासरच्या घरी घालवले आणि आता आपले शेवटचे दिवस तिला आपल्या पतीच्या घरी घालवायचे. परंतु आता पूर्ण सन्मानाने आज सरिताताई त्यांच्या घरात आरामात राहत आहेत. त्यांचे मुलं आणि सुना आईला काही बोलत नाहीत आणि 40 एकर जमीन आणि मालमत्तेच्या लोभापाठी आपल्या आईची सेवा करण्यात व्यस्त राहतात आणि तिची पूर्ण काळजी घेतात आणि तिला विचारल्यावर प्रत्येक काम करतात. आता सरिताताई आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून चांगली आणि पूर्ण आदराने सेवा करून घेत होत्या. तिला आपल्या मुलाकडून आणि सुनेकडून खूप सेवा मिळत होती आणि ती आज अगदी त्याच प्रकारे पूर्ण आदराने जगत होती ज्या प्रकारे ती तिच्या पतीसोबत राहत होती. आणि आता ती पूर्णपणे आनंदी आहे. आता तिची तब्येतही बरी आहे कारण तिचे मुलं आणि सुना तिची खूप काळजी घेतात कारण त्यांना भीती वाटते की आईला कोणत्या गोष्टीवरून राग येऊ नये आणि तिने जमीन विकण्याचा निर्णय घेऊ नये. म्हणूनच ते आईचे म्हणणे आनंदाने ऐकतात आणि स्वीकारतात. तर मित्रांनो, तुम्हाला सरिताताई आणि त्यांच्या भावाची ही युक्ती कशी वाटली? त्यामुळे मुलांना आणि सुनांना चांगलीच अद्दल घडली की नाही हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.